भारत विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेसाठी भारतीय टीम जाहीर। या मोठ्या खेळाडूंनी केले कमबॅक आणि हा दिग्गज खेळाडू झाला टीमच्या संघाबाहेर। तर कोणता खेळाडू संघात त्याने आगमन केलेले आहे आणि कोणता मोठा खेळाडू बाहेर झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, 22 जानेवारीपासून इंग्लंड विरुद्ध T20 मालिकेला सुरुवात होणार आहे। तर भारताने आत्ताच T20 टीमची घोषणा केलेली आहे। तर सूर्यकुमार यादव हा या संघाचा कॅप्टन असणार आहे आणि अक्षर पटेल या मालिकेत अक्षर पटेलला उपकर्णधार पदाची धुरा सांभाळायला दिलेली आहे। तर ऋषभ पंतला या मालिकेपासून वगळण्यात आलेले आहे। विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती दिलेली आहे T20 मध्ये। संजू सॅमसनने साऊथ आफ्रिका मालिकेवरती खूप चांगले प्रदर्शन केले होते। त्याने साऊथ आफ्रिका विरुद्ध 3 शतकी लगावली होती। तर त्याला पहिल्या विकेटकीपर म्हणून पसंती देण्यात आलेली आहे आणि ऋषभ पंत संघाबाहेर असणार आहे। तर मोहम्मद शमी 2023च्या वर्ल्ड कप नंतर भारताच्या वनडे आणि T20 टीममध्ये पहिल्यांदाच कमबॅक करत आहे आणि त्याचे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील कमबॅक होऊ शकते। त्याने चांगले प्रदर्शन केले तर पीसाठीही त्याचा विचार केला जाऊ शकतो। 2023च्या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली होती, त्याने चांगले प्रदर्शन केले होते। तर त्याची 2023च्या वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदाच आता टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे। तर दुसरा विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेल यालाही संघामध्ये स्थान देण्यात आलेले आहे। तर आपण पाहूया भारताची टीम। तर सूर्यकुमार यादव हा भारताचा कर्णधार असणार आहे। नंतर विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन, नंतर अभिषेक शर्मा हा ओपनर म्हणून टीममध्ये आहे। नंतर तिलक वर्मा, हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर असणार आहे। नंतर रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी याला देखील संघामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। नितीश कुमार रेड्डीने आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये चांगले प्रदर्शन केले होते, तर त्यालाही संघामध्ये स्थान देण्यात आलेले। नंतर अक्षर पटेल स्पिन बॉलर, त्याला उपकर्णधार देखील बनवण्यात आलेलं आहे। नंतर फास्ट बॉलर हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी हे 3 फास्ट बॉलर्स निवडण्यात आलेले आहेत। नंतर स्पिन बॉलर्स म्हणून रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर हे स्पिन बॉलर्स म्हणून निवडण्यात आलेले आहेत आणि ध्रुव जुरेल याला बॅकअप विकेटकीपर म्हणून निवडण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, ही इंडियाची टीम इंग्लंडचा पराभव करेल का? ही इंडियाची युवा टीम आहे, नवीन टीम आहे। त्यामध्ये ऋषभ पंतला देखील स्थान भेटलेले नाही। रोहित शर्मा, विराट कोहली याने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। तर ही युवा टीम इंग्लंडचा पराभव करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला।